कीर्तनकाराने 1000 जास्त घेतले त्याचा गपकन बोबाटा होतो. बाजार मांडला म्हणत्या, बाजार बाजार मांडला त्यांनी देवाचा, आणि यांनी बाजारच धुवून खाला. त्यांना लोक म्हणतात समाजाची सेवा आहे. एक वाक्य सांगा, आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे हे रक्तच लोक विसरले. लोक आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे हे लोकच विसरली. आपल्याला छत्रपतीने 3 गोष्टी शिकवल्यात. एक, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. सगळं विका पण स्वाभिमान विकू नका. आणि आपण सगळं कमावलंय, स्वाभिमान विकलाय. आपण गुलाम आहोत, गुलाम. आणि छत्रपतीने आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली, बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि मोडायला शिका. बस एवढं जरी कळलं मरेपर्यंत. तुम्हाला वाटतं आम्ही शिकलो बिकलो? काही शिकून झालं नाही. छत्रपतीच्या महाराष्ट्रात ज्या दिवशी वृद्धाश्रम तयार झाला त्या दिवशीच आपला पराजय झाला. छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नकोच हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. मी सध्या वाल्याकुळी सगळ्यांच्या शिव्या एकटाच खातो मी. आणि गुन्हा काय तर फक्त खरं बोलतो आणि त्याचं फळ भोगितो. दिवस उगल्यापासून लफडेत माझ्या भोवती. लफडं नाही असा दिवसच नाही. झोपेतून उठलो का लफडं सुरू. आज शिळीला बोलला, उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला, उद्या पोराला बोलला. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म संपेल. तुम्ही जर अशीच लोक दाबून मारली ना तर सर्व संपेल. आपल्याला कीर्तन कमी करायची, धर्म वाचवायचा आहे. आणि आज मोबाईल बंद करताय. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. तुम्ही जर अशाच एकमेकाला खरं बोलणाऱ्याला जर दाबून मारलं आणि तो जर क्लिपा बिल्पा टाकून डॅमेज केला, ज्ञान कळावं म्हणून ज्ञानोबाला पाठवलं, भक्ती कळावी म्हणून नामदेवरायाला पाठवलं, वैराग्य कळावं म्हणून तुकोबारायला पाठवलं, स्वच्छता कळावी म्हणून गाडगेबाबांना पाठवलं, आणि ह्या भागातल्या गरीबाला देव मिळावा म्हणून गजानन महाराजांना पाठवलं. शिक्षण कळावं म्हणून ज्योतिबा फुलेंना पाठवलं, आणि स्वराज्य कळावं म्हणून छत्रपतीला पाठवलं, आणि सत्य कळावं म्हणून गांधीजींना पाठवलं, आणि हसता हसता देव कळावा म्हणून एकनाथ महाराजांना पाठवलं. डान्स करून म्हणजे उड्या हाणून, भारूड करून, नाचून खेळून देव कळावा यासाठी नाथबाबाला पाठवलं. देवाने प्रत्येक कामाला प्रत्येक वेळेस त्यासाठी पाठवलंय. आणि जी व्यक्ती ज्याला पाठवली त्यानं ते काम केलं पाहिजे. गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छता करूनच दिली. गजानन महाराजांनी गाडगेबाबांनी गाव स्वच्छ केली. गजानन बाबांनी मन स्वच्छ केली, मन. आणि गाडगेबाबांनी आतूनही समाज सुधरवला आणि बाहेरूनही सुधरवला. आज तुम्ही आणि मी फक्त बाहेरून सुधारलोय, आतमध्ये काय काय आतमध्ये काय? आज आपण ईश्वरासारखी आपली आई सांभाळू शकलो नाही, आपण काय बोलू शकतो? काय बोलतो का आपण? ईश्वरासारखा बाप आपला वृद्धाश्रमात राहतोय आणि आपण क्लास 1 म्हणून जगतोय. व्हॅल्युएशन काय? काय व्हॅल्युएशन? महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण बापाला भाकर आहे. शेतकऱ्याला अजून धर्म मान्य आहे. तुमचं काय मत आहे? पण जिथं फुल पेमेंट आहेत तिथं आई वडील वृद्धाश्रमात नाही, आणि सर्व्हिस झाल्यावर रिटायर सुद्धा वृद्धाश्रमात आहेत पेन्शन घेऊन. एक वाक्य सांगा,
तुम्ही संतती किती कमवली याला कवडीची किंमत नाही. तुम्ही संपत्ती किती कमवली याला कवडीची किंमत नाही. तुम्ही चांगली संतती कशी कमवली याला किंमत. गाडीला आणि बंगल्याला काय घेऊन बसले? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय का? लय मोठा बंगला आणि पेटवा, लय पैसे त्याच्याकडे असू द्या. 10 धाबे 12 कंपनी एकत्र केंद्र म्हणजे काय श्रीमंती काय? ज्याची लंका सोन्याची तो मेला आणि तो टपरीला काय करतो? तुझ्याकडे काय 3 धाबे 9 कंपनी 2 कंपन्या तरी बावळात स्वतःला शेट म्हणताय. पण त्यांनी लिहून ठेवा, समुद्रामध्ये किती खोली असू द्या, समुद्रावर फिराय जाणाऱ्याला घरून पाणी न्यावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. तुमच्या पैशाला खातं कोण? किती आहे पैसा तुमच्याकडं? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे काय काय 3 कॉलेज आणि 2 पतसंस्था गरीब लुटायला काय तुझ्याकडे? ज्याची लंका सोन्याची होती तो मेला. आखी लंका लंका सोन्याची. तुझ्या बोटात 2 अंगठ्या तरी गावात इथं वाढ. एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची काय तुझ्याकडे? एका नालायका का 2 अंगठ्या ते बाजारात गेले ना का बाई पुढं शायनिंग आणायचं. वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आले कसं दिलं, कोथिंबीर काय दिली. तिनं ओळखलं याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये, वांगे 3 रुपये. पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही. तुझ्याकडे काय? अरे बावळा तर तुझ्या बोटात होतं पण तिच्या पायात होतं पैसा. आणि काही लोक नुसते पण ते जग सुधारले. काय सुधारले लोक? अजून लोक तोंडानं जेवतात. तुला हे पैशावाला जागा बदलाव, चाल चेंज द प्लेस. इकडं बंद कर, इकडं सुरू कर सुरू. काय श्रीमंत पैसा नाड का कोण खातं? एक ध्यानात ठेवा, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आचरण आहे. आचरण ही श्रीमंती आहे. पैशाचं काय घेऊन बसले? पैसा कोणा का नाही? कपाट भर नोटा आहे काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या पालथ व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वास व्हायची. तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर. कोट्या दिवशीनं उताना पडलाय. हे काय हे यमा हे काय? आपले डोळे गेले जाणार, माझे गुडघे गेले जाणार. तू तमाशात बायांना खडे किती हल्ले याचा विचार कर ना. तुला गाल गुडघे ठेवायचे. आता मला कवा तुला न्यायचंच आहे वर. मग खात नाही पेत नाही, पडलं उतानं तसंच. कर्माची फळं भोगायची. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही. काही नालायक वागायचं. कवाय पा डोळे लाल. सासरवाडी सोडून दैवत नाही. नुसतं धर्माच्या विरुद्ध वागायचं. मग म्हातारपणी चहा, दूध, थोडा रस्सा. आता हे बंद झाले का इकडून घेतो का रस्सा? माना नाही तर नका मानू. ज्याने आईबापाची सेवा केली त्याला देवाची सेवा करायची गरजच नाही. माय बाप की वाला शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. वव्या ऐका नीट. शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी ते दूध देत नाही. काशीतलं गुळझीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी देत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. आईबापाचा आशीर्वाद नसणारा माणूस सुखी होऊ शकत नाही.
पुढे ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती कमावलं तर आईबापाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय सुख मिळू शकत. आता आपल्याकडे सुखी कोण ना म्हणता, कवडीचं काम करीत नाही, बोंबलं तेंडतो, सुखी आहे. त्याच्या इतका नालायक माणूस दुसरा एकही नाही. तो कामात भजन करतो, तो सुखी आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. फुकाट कोणी करीत नाही, नाही नाही कोणी करीत नाही. उलट जास्त काम असणाऱ्यांची पेमेंट कमी आहेत. तुम्ही बधीर व्हायले, तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. जी व्यक्ती ज्या कामाला आली ते, काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून रस्ता झाला. हा काय उपकार झाला? त्यांच्या निधीतून हा रस्ता झाला. तसाच झाला का त्यांचा सगळा भाग काढून झाला? कोणी नाही करीत फुकट मारा. फुकट ती घाणीच केलं आई वडील संतन भगवंत. बाकी कोणाचे उपकार मानायचे नाही. हा भंगात घुसायचं, आपल्याला पुढे जायचंय. आता तुम्हाला जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलत जा, केलंच पाहिजे. उपकार नाही. काही लोक म्हणते आम्हाला, काही लोक म्हणते समाज आमच्यावर प्रेम करतो. तुझ्या मेंदूत पाणी झालं. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहे. कोणी कोणावर प्रेम करीत नाही. काही लोक म्हणते जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. जनतेनं बापाला उचलून आपटलं, तुझ्यावर काला प्रेम करेल? बावला ठीक आहे. लोक कोणावर, काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला पागल आहे कधी? हे प्रेम बीम बायका पोरं ह्या सगळ्या लबाड आहेत. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. आणि आपण फक्त तो चांगला म्हणतो म्हणून बिघडतो. आपल्याला फक्त स्तुती आवडते, स्तुती. हा 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 नाही. सभेला आलेली सगळीच माणसं ज्याच्या सभेला आली त्याला मानतात असं नाही आहे. हा तुम्हाला भ्रम आहे. भ्रम. ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, कधीच शक्य नाही. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ काढून टाकलं आणि येड्या बाबळीत पोरीला घेऊन बसलं. बाबळ येडी, ती पोरगी दरिद्री. ती त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं कपाशीतच सोडून दिला. काय गेलं? हे सगळे लबाड आहेत. हे तुम्हाला वाटतं लोक प्रेम बिम करतात, अजिबात नाही. या जगात खरं प्रेम संतच करतात. आणि खरं प्रेम भगवंत, हे बायको बिको हे सगळे लबाड आहेत. तुमचं काय मत आहे? तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? पागल आहे तू, पागल. कोणी सांगितलं तुला सांगितलं कोणी? हे सगळे लबाड आहेत. आणि यामध्ये फक्त संतच आणि ग्रंथच. काही लोक, अरे मित्र, कोण मित्र आहे कोणाचा? मित्र आपल्याच पैशाची पितो आणि आपला अपघात झाल्यावर म्हणतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर पिऊ नको, त्यानं ऐकलं नाही. जन हे सुखाचे. कोण सांगितलं तुम्हाला मित्र तुमचे? कोणी नाही. सगळ्या लबाड आहे. तुमचं काय? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही आज, हरताळ काय, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला? जाळायला. आपण बुडालो, जग बुडालं. आपले डोळे गेले TV चालू झाला. काय करायचं? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. करायचं काय? काही लोक म्हणतात त्यांचे 500 कारखाने, 200 कॉलेजेस आहेत. असू दे, ते गेल्यावर काय होईल? काय होत नाही. ते जावं ही लोकांची इच्छा आहे. लोक कुणालाच मानत नाही. लोक 2 टप्प्यात जगतात. तोंडावर आल्यावर चांगलं म्हणतात आणि माग पुढं गपक्यात नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं लोक तुम्हाला मानितात, हे चुकीचं आहे. हा सगळा भ्रम आहे. आणि हा भ्रम काय आहे तर जग अनित्य आहे, भगवंत नित्य आहे, हे ध्यानातच नाही.
आता करंट लागला अभंगाचा. आता फक्त फटाफटा बोलायचं. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम मास संत त्याच्यासाठी आले. आपल्याला गणेश विश्वात पहिलं कौतुक, हे सांभाळा, इथून या मरू द्या, हाय कोणाचं नाही, शरीर सांभाळा. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. आणि आज जगातल्या सगळ्या लोकांना 4च रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त पेशंट कॅन्सरचे सध्या. कॅन्सर. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्राट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. पण त्यांच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. जो बोलला तो मेला. ते कसेही वागले तर बोलायचं नाही. नाही नाही, आपण नुसतं त्यांना म्हणणं ना पदर घ्या तरी क्लिप पडते. महिलांच्या भावना दुखवल्या, बोलायचं नाही कोणी, कोणीच बोलायचं नाही. नाही 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 नाही, वाटुला झालं धर्माचं तरी कोणी बोलायचं नाही. जो खरं बोलाल तो मेलाच, जो लाल करील त्यानं वाचलाच. या जगात आम्ही खरे बोलण्याची फळं बघितले. काही कळत नाही. कितीला आहे तू? कितीला आहे तू? तू कितीला आहे? 7वीला आहे का? बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणते रे बापाच्या बायकोला? खाली बसून जा. काय म्हणता? प्रश्न. बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. हां, तू कितीला आहे? तू कितीला आहे? हां, मी FYBAला. हां, BSCला आहे. तू सायन्सला आहे का? विथ फिजिक्स केमिस्ट्री? हां, अरे केमिस्ट्री का फिजिक्स? फिजिक्स आहे का? केमिस्ट्री आहे का? आहे का? ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल but their direction is opposite. It is called. तू कितीला रे? 8वी. सेमी का मराठी? मराठी में नाही का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? वायू. बर्फाचा गोळा वायू. कितीला आहे तू काळ्या शर्टवाला कितीला आहे? हा, 8वी. अरे बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? 9वी वाले कोण इथं? नववी वाला आहे तू? शिमी का 9वीला आहे तू? बऱ्या 9वीला आहे तू? शिमी का मराठी? हा, शिमी. Chapter number 1, paper number 1, Science and Technology. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Navi wale, what is the name of that scientist? Huh? Newton. How many rules? 3 rules. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called Newton's third law of motion. 10वी वाला कोण आहे रे? आता काला कबूल होतील मारायला. हां, तू कितीला आहे रे? तो मागचा लाल शर्टवाला कितीला आहे तू? 8वीला. घड्याळाला काटे किती? 12. लगेच क्लिप तयार करा. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. ठोका आमच्या. सरळ बसा पटकान. आणि आता एवढे लहान आले पोरं उत्तर देतील. बैठे बैठे सावधान. सावधान. कळत का तुला? साव. रिलॅक्स. साव. आणि आता उत्तर द्यायचं तुम्ही क्लिअर. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. टिंब या जिल्ह्यात टिंब नावाची नदी अशी आहे की तिने गाथा बुडवला नाही, तारला. खामगाव पासून टिंब हे गाव गजानन महाराजांचे गाव आहे. शेगाव. टिंब जिल्ह्यात टिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. गबरे.
पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं रे? ते झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? जोरात सांगा. कोण? आरची. करेक्ट. आणि तो पोरे परश्या. करेक्ट. आणि आता ते नवीन आलेलं गाणं कोणतं रे? ते पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. बस याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि यांच्यासाठी तुम्ही कापसाव पाणी मारिता म्हणजे आखली आहे का तुम्हाला? काय मी असं ते 9:30 कापूस झाला तेव्हा दिला नाही का? 9:30 झाला तेव्हा कापूस दिला नाही. आता कापसाव झोपतोय, खालू नाही गरम आणि वरू नाही गरम. 7,500 सोयाबीन झाली तर दिली नाही. वर्षभर सांभाळून 5-200 दिली. मी असं ते मोबाईल बंद करते. आवाज येत नाही. त्याला इकडे फिरव. हा त्याला फिरवा, येईल लगेच. आला. मग आयुष्य गेलं आमचं भोंग्यातून वायरीत. आता फक्त आपला प्रश्न झाला तेवढं जरा बारीक ऐकान बोलावं लागेल. शरीर ही संपत्ती आहे आणि हे तुम्हाला मान्यच करावं. आता फायनल झालं. शरीर टिकवा, बाकीचं पैसे अडके जाऊ दे. आपण गेल्यावर काय करायचं त्याचा उपयोग? आपण गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. शरीर सांभाळा. आणि रोगाची कारणं सांगा. येतोय आता रोगाची कारणं जरा बारीक ऐका. 1. कॅन्सर. सगळ्यात जास्त पेशंट आहेत किंवा नाही? बोला. आहेत. आणि कॅन्सरचं एकमेव कारण, लोक बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत कॅन्सर होणार. तुमचं काय मत आहे? यावर्षी गणेश उत्सवात बाहेरचं खाणं बंद करा. पिठलं खा पण घरी खा. घरी खायचंच नाही. बंगल्यातून निघतो पोहे खायला डांबरी येतो. दरिद्री रोट्या. रोट्या 22 रोट्या खाणारी बावळाट आहेत. 22 माह्या पुढं बसले तर आत्ता 22 रोट्या खातो ना अख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना. फॅन लावला घरात. हाय रोट्या. तो मठ्ठा कोणी आणला त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. मठ्ठा. तो मठ्ठा शोधणारा माणूस सापडावला पाहिजे. तो पहिला कोण अवलाद होती ती. मठ्ठा पेजोगी गोष्ट आहे. टिपाडात बर्फ, पाण्याचं टिपाडन त्याच्यात बर्फ. हन मठ्ठा 20 ग्लास प्याला एक नाला. 20 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईना. उभा राहिला का काढ काढ काढ, बसलं का खळखळ खळखळ. माना नाही तर नका मानू, पण आहाराला किंमत आहेच. आणि सध्या लोकांना खायलाच नाही. खायला नाही. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या आणि खायचे काय? पाव, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मर. दरिद्र्या. मॅगी खातो का तू? मॅगी. हां खात जा. तुमच्या घरच्यांना देत जा मॅगी. बावळाट क्वालिटीचे नाही तर काही. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही पिठलंच खा, घरचं खा. दूध ग्लास भरच घ्या पण घरी खा. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाता तोपर्यंत तुम्हाला व्हिटॅमिन्स शरीरात राहिले नाही. कॅन्सरचं एक तर लोकांना खायलाच नाहीये. फक्त केस काळे करायचे, शेंट मारायचा, मिशे काढायचे, साबणं मोकार चोळायची. साबणं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण. इकडला इकडं नाही, इकडला इकडं नाही. लावा साबणं. मुरी तुंबली इतका फेस साबणं. आणि साबण लावून कुठं माणसं गोरी होतात का? मला आता फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? काय चाललंय? खरेची आई मिली. आता आम्ही खरं बोलतो तो लोकांना झोंबत.
नाही तर पावडरी लावून कुठं माणसं गोरे होत असतात का? कोणती जाहिरात सत्य आहे मला सांगा. पण लोकांना पटते. आम्ही जीव काढू काढू बोंबलतो तर आमचं जड जातं. आमच्या क्लिपा, आमची बातम्या. आता थम्सअप प्यायल्यावर जर गाडी उड्या हाणीत असती तर 20-20 लाखाच्या गाड्या घ्यायची काही गरज होती का? आता इथं एक बाटली हाणली का चिखली, तिथं एक हाणली का औरंगाबाद. काय ती म्हातारी एक जाहिरातीत आणली कोलगेटच्या, ती म्हातारी कुठं सापडवली तिचा एक शोध लावला पाहिजे. जोश जोश. साहेब जाहिरातीतलं सगळं खोटं आहे तरी लोकांना पटतंय. आम्ही जीव काढू काढू खरं सांगतोय तरी लोक आम्हाला त्रास देतात. किती विचित्र आहे. आपण फक्त म्हणलं मुलींना, पोरांना म्हणलं अभ्यास कर, लोकांना राग येतो. चित्रपटामध्ये कोणतंही कृत्य दाखवलं जातं, लोक अजिबात बोलत नाहीत. बोलत नाही लोक. शरीर सांभाळा, तुमचं काय मत आहे? आणि कॅन्सर व्हायचं नसेल तर घरचं खा, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हा किंवा नाही. 2 पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? रक्त नाही. 3 अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? डॉक्टर बिक्टर सर्व्हिसवाले नोकरीवाले जरा नीट आहे का? अटॅक हा रोग नाही. जरा लोक नादीला येत बसू नका काहीच काही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. का बोलू हा तुम्ही? हा किंवा नाही? हा किंवा नाही? अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं तणावात आहेत. टेन्शन आहे. काहींना बायको मिळाना, मिळाली ती राहिना, राहिली त्याला पोरग होईना. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे ते पहिल्या नवरीच्या घरी गेली. टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. टेन्शन. काही नोकरीला लागलेत पगार नाही, काहींना इतका पगार आहे तर सुधरतच नाही. काही रिटायर झाले परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले. बोलायचं नाही कोणी. सुशिक्षित लोकांचा सुद्धा वापर केला लोकांनी महाराज. MSc PhD माणसं 300 रुपये तासानं प्राध्यापक आहेत. इतकी वाईट स्थिती आहे लोकांची. आम्ही बोलतो तो लोक म्हणतात तो पिसाळला आहे. म्हणजे मी वाढल्या कोणी झालोय. आणि अटॅक काय येतो लिहून ठेवा. एव्हरी मॅन. लिहून घ्या कोणाला लागलं तर. इब्र्या एव्हरी मॅन. मोबाईल बंद करे. बंद कर दे. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. अटॅक काय येतो नीट आहे का? Every man has a 1 heart. 1 heart has a 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्या घामात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जागेवर विसरा. तिचं पुन्हा चिंतन करायचं नाही. झालं ते झालं. कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला, स्वभाव आहे, सोडून देतो विषय. ही मोठी माणसं यांना अटॅक का म्हणून येत नाही? 5-5, 10-10 कोटी रुपये घालून निवडणुकीला पडले तरी ते म्हणते जनतेचं स्वागत आहे. टेन्शन नाही. आणि आपल्याला हे काय अटॅक हा रोग आहे, याला सांभाळा. आणि 4था रोग आहे बारीक आहे का? 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. आणि ब्रेन ट्युमर का होतो? एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. 1 is small brain
and second is broad brain. Every brain has a three parts. In 3 parts, and when the thinking high and blood of circulation to brain is lower. मेंदूला रक्त कमी पडलं का सायकोलॉजिकली माणूस अनफिट होतो. तुमचं काय मत आहे? आणि हेच मरायची कारण आहेत. अपघात मग उलट महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून 60-70% जनता जाग्यावर आहे, नाही तर पिसाळली जनता. दारू 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 न पिणं सध्या कमीपणा झाला आहे. हो, जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. फक्त आम्ही बोलतो तर आम्ही दुश्मन, आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. फक्त टप्प्याटप्प्यात पितात. सुशिक्षित लोक, एज्युकेटेड, हायर एज्युकेटेड लोक गल्ली बिल्लीत पित नाहीत. ते संध्याकाळी झोपताना निवांत झिरोचा बल्ब लावून चकना बिकणा घेऊन ते स्टँडर्ड दारुडे आहेत. दर्जेदार बेवडा ते सगळे झोपल्यावर पितात. काही माणसं गल्लीला पितात त्यांना बेवडा म्हणतात. आणि बाकीचे अगदी निवांत सगळे झोपल्यावर रिलॅक्स. स्टँडर्ड आहे, दर्जेदार आहे, ते भारीतला पेतात. हसण्यावारी गोष्टी लिहू नका तुम्ही. आज या दारूपायी इतकं वाईट परिस्थिती झाली. कोणी बोलत नाही, कोणी बोलायचं नाही. दारूवर कोणी बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलला तो मेला. दारूवर कोणी बोलायचं नाही. कोणत्या एवढ्या सभा झाल्या दारूवर कोणी बोललं? एवढी अधिवेशनं झाली दारूवर कोणी बोललं? एवढे मेळावे झाले दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूवर बोलायचं नाही. लोकांनी पैसे खायचे त्याच्यावर बोलायचं नाही. आज अक्षरशः बरं ये जाऊन पटकन. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात लाज वाटते. 10व्याला जायची लाज. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलतो तर आमचा राग येतो लोकांना. आमच्या कमेंट्स, आमच्या क्लिपा. या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. लाज वाटते. 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजावं. हा कोणता न्याय? कोणता न्याय? इकडे कोण आहे ते स्पीकर? इकडे लक्ष दे ना. मी जीव काढतो इकडे बोट करतो, तू तिकडे पाहिनच. कोणता न्याय? 22-23 वर्षाच्या पोरानं क्वाटरी पिऊन मरायचं आणि 30 वर्षाच्या 40 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय? कोणता न्याय? कॉलेजमधली 40% पोरं कॉलेजमध्ये नाहीत. 70ची पल्सर, 25-30 हजाराचा मोबाईल आणि खिशात 500 रुपये सतत बाहेर आहेत. तुमचं काय मत आहे? बोलायचं नाही. इंद्रिकल बोलतो तो गुन्हेगार, तो दुश्मन, त्याचा गेम. हसण्या मोबाईल बंद करते. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. महिला मंडळ ह्या 4 वर्षामध्ये जर एखादं प्रेत आंघोळीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हलतात. उड्या हलतात. उड्या. काय माहित त्यांना माझा बाप मेलाय? काय माहित? काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली हो? त्यांना काय माहित की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी आंघोळ का घातली ग? का घातली? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. काय उत्तर? पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी आंघोळ घातली का घातली ग? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं? कुठे चालवलं आई? कुठे? आणि प्रेत पेटवलं की सगळे लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलं ग? का पेटवलं? का का काय केलं माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं का? आई काय केलं? आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेत गेल्यावर मित्र म्हणतात,
काल तू आला नाही रे, माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळेतली पोरं लघवीला सुटली, शाळेतली पोरं लघवीला सुटली की वट्या खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं आणि त्याला पोरं विचारतात आज तू खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाही ना, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाही ना, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय तुझा बाबा, तुला बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येताना आईला म्हणतं मेलाय माझा बाप. धाडकन आई भीतीला धडकी घेऊन खाली पडते. या 4 वर्षात 4थीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. तुमचं काय मत आहे? कोण कोणाचा भाऊ नाही आहे. आणि जर कीर्तनात बसलेलं कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. 90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. ध्यानात ठेवा. लग्न जमावणारे दलाल, नीट ऐका दलाल. हराम्यो, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बलात्कार का घडतो? का 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं सुद्धा आज मुश्किल झालंय. बोलायचं नाही कोणी. फक्त आम्ही बोलतो तर आम्ही दुश्मन होतो. नाही तर आज 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. या 4 वर्षामध्ये मुली पडून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलंय. आणि जाणाऱ्या सगळ्या पुरी पडून जाणाऱ्या अल्पवयीन आहेत. 13 ते 18. बोलायचं नाही कोणी. बोलायचं नाही. बोलला तो मेला. बोलायचं नाही. 13 ते 18. का आज अक्षरशः 50% बाप पोलीस स्टेशनला रडत येतात. माझी मुलगी सापडून द्या हो, माझी मुलगी सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी येत आहे. पोलिसाच्या. तो पोलीस म्हणतोय तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, तुमची मुलगी मी आणून देतो. पोलीस जेव्हा मुलगी सापडून आणून देतो तेव्हा त्या पोरीचा बाप पोलिसाच्या पाया पडतो आणि तो म्हणतो मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने मुडीलो, पण माझ्या मुलीनं त्या पोराचा नाच सोडावा. पोरगी पोलिसासमोर सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. ही मी मालिका सांगत नाही. हे माझ्यासमोर आज कीर्तनात बसलेल्या 50% पालकांवर या 4 वर्षात आलेले प्रसंग आहेत. का इथून मुलगी प्रेम करते बाहेरच्या देशात. पबजी, इथून पबजी खेळते बाहेरून आणि तो पोऱ्या तिला इथं न्यायला येतो. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलतो ना, आमचा गेमच. आमच्या लगेच कमेंट त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. आपण 96 कोणी खानदान आहोत हे ध्यानात ठेवा. पोरांना फोटो आणि हे जे मोबाईल वापरणारे जे पोरच नाही क्लिपा बिल्पा टाकणारे, या नालायकांचे धंदे आहेत. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो त्याला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख मागायचे, ती पोरगी आयुष्यातून डॅमेज करायची, तिचा बाप नकाशातून उठवायचा. या लोकांचा धंदा आहे. काय मत आहे तुमचं? आणि पोरी इतक्या बिंडोक झाल्यात आपल्या. पोरानं फोन मागितला का तिला, त्यानं हॉटेलला बोलवलं का नेलं, गेलं, फुस लावली, फुस. या 4 वर्षामध्ये पोरी चांगल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाहीत. पोरगी डॉक्टरवर प्रेम करीत नाही, इंजिनियरवर प्रेम करीत नाही, CA वर करीत नाही, SP वर करीत नाही, API वर करीत नाही, PI वर करीत नाही. पुरीनी सध्या भंगार पोरानं तडाखा उठवला. भंगार. 2-4 वेळा गाळात हसला, मिशा काढल्या, बी लागलं त्याला पोर. आणि पोर काम काय करतं, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, आणि मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा का तुझ्या डोळ्यात? आयुष्यातून बाप उखडून टाकले. हसण्यावारी नेऊ नका. आणि हे जर तुम्ही केलं नाही, म्हणून आपला एवढा मोठा खामगाव महोत्सव आहे ना, सगळे राजकारणी लोक शिक्षक लोक नीट ऐका. जेव्हा सगळे लोक मिटिंग घेऊन शालेय परिसरात विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा मोबाईल शालेय कालावधीमध्ये बंद ठेवाल, तेव्हा 50% फरक पडेल. तुमचं काय म्हणतं? हा निर्णय गावाचा आहे, हा निर्णय सरकारचा नाही. मुलीचे मोबाईल शाळेत बंद ठेवा, पोरांचे शिक्षकाचे मोबाईल बंद ठेवा, 50% काम होईल. पण आम्हाला काय, आम्हाला घोडे. इंदुरीकडच्या नशिबात फक्त घोडाच. आयुष्यभर तुझ्या काय बापाचं गेलं. मुलगी मला आहे,
मुलीवर कोणी बोलावं? ज्याला मुलगी आहे त्याने बोलावं. मुलीसाठी बाप काय करतो? पिसाळला समाज, थोडं मागं नेतो परत पुढं आणतो, करंट लावून देतो. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पहिलं शरीर सांभाळा. दुनिया मोर द्या, काय फरक नाही पडत लोकांना. 8 महिने झाले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले, लता मंगेशकर गेल्या लोक विसरले, अब्दुल कलामांसारखा सायंटिस्ट गेला लोक विसरले, उद्या दुपारी इंदुरीकर गेला, लोकांना काही घेणं नाही. लोक 2 मिनटं उभे राहणार, दुसऱ्याच्या चपला चोरणार. भावपूर्ण श्रद्धांजली. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही माणसाला काही. 2-3 दिवस बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही इतके दरिद्री आहेत हसतच नाही, का नात्या पण हसत नाही, नुसतं काय काय मुळव्याधाचा कोंब दुखत हो. मग जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. संत त्याच्यासाठी आले उद्धार या जन जन तसिका अभंगाचा एक भाग संपला. आता दुसरा भाग आहे, आपल्याला सुखाची गरज आहे. निघालो आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीवाले आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आयजी साहेब, जयंत नाईकवारी, SP साहेब, सुनील कळसणे, कार्यक्रमाचे आयोजक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, ॲडिशनल SP कार्यक्रमाचे आयोजक. सगळ्यात आजचं कौतुक का करावं माहिती का? ज्यांचा धार्मिक कामाशी संबंध नाही ते कार्यक्रमाचे नियोजक. आणि आपण सगळे लोक म्हणतो का ही मंडळी धार्मिक नाही, आज त्यांनी आपल्याला दाखवून दिलं का ते गणपती बघतायत. आणि त्या गणपती फेस्टिवलला गायक वंदीनं सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं? हां, आता आपण जो बसवलाय तो गणपती आहे. झालं जागेवर. गणपती कोण? तुझं सुख करता, तुझं दुःख हरता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो बाप्पा. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांचा राजा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो बाप्पा. झाले एक भंग भरत होत वर्षाने एकदाच अर्थ, गोड अन्नाचा होतो रे पर्च, घ्यावा जाणून हा परमार्थ. साऱ्या दुःखाची साऱ्या वर्षाची वाचावी खरी बिगाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता.
राहू दे तू मरू दे तू काय कुणीकडे जाऊ दे मी उभा राहिलो काही होऊ दे ते विक्षेप झाल्यावर चालत नाही आपल्याला गणपती येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रातले सगळे सण टोलेजंगच व्हायला पाहिजे पण आपण ज्या मातीत राहतोय ती माती माहिती का कोणाची आहे तुझी मुळी गडी गडी एकच मिनिट लाईट गेली तरी काही नाही डाव हल्ला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मंगल मूर्ती तो देव आपला काय करा
अभंगाची पीठिका अशी होती, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. कुणाला नाही जमलं तर शरीर सांभाळलं पाहिजे. आणि गणेश उत्सव योगायोग पहा, अंगारकी मंगळवारी येते आणि उद्या नेमका मंगळवारी आहे, अंगारकी आहे आणि गणेश चतुर्थी आहे. या आठवडी या 15वाड्यात 2-3 कामं पहा. कृष्णाचा जन्म बुधवारी आहे, होता बुधवारीच असतो. आणि कृष्ण जन्म यावर्षी गोकुळाष्टमी बुधवारीच आली. आणि कृष्ण जन्माला आलो 5 थेंब का होईना पाऊस आलता यावर्षी बुधवारी. तसं आता पावसाचा चॅनलच बंद झाला. तुम्हाला चांगला पाऊस आहे, मला तुमचं बरं आहे. आम्ही अजून ठणठणीत आहोत, पेरलंच नाही, झालाच नाही तर पेरायचा काय प्रश्न. जाऊ द्या. पण हा जो गणपती बाप्पा आहे, अंगारकी उद्या मंगळवार आहे, मंगळवारी अंगारकी येते, उद्या हा बाबा बसणार आहे. आता गणपती मंडळानं पहिली सामुदायिक कामं करायची आहेत. इथून पुढे पहिलं काम माणसात भांडणं नको आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता, तुमचा साहेब हे नंतर, पहिला धर्म आणि संस्कृती. तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते ते तुम्ही ठरवा. तुम्हाला कोणत्या साहेबाचं काम करायचं ते ठरवा. ते बिचारे कधी भांडत नाही आणि तुम्ही गाव बिघडवल्याशिवाय राहत नाही. ते झालं 2-3 महिने झाले, कसे एकत्र आहे का, हो का चूक काही त्या बिचाऱ्यांची आहे का तक्रार. आणि गावांमध्ये इतकं वाटोळं झालंय, तो त्या पार्टीचा आहे. महाराज 10वे सुद्धा पार्टीवर आहेत, सध्या 10वे पार्टीवर आहेत, लग्न पार्टीवर आहेत, सप्ते पार्टीवर आहेत, अंत्यविधी सुद्धा पार्टीवर आहेत. इतका समाज खाली गेलाय. आपल्याला पहिली गोष्ट संस्कृती, नंतर धर्म, आणि हे संस्कृतीचं प्रकट आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पामध्ये पहिलं काम करायचं आपल्याला, भांडणच नको. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 तास लागत नाही. पण त्यांची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो, इंद्रिकर भोकस, तू बघशील इंद्रिकरला बॉक्सायला आहे का एक झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा. का भांडणं करता तुम्ही, का मारा, का प्रॉफिट, काय फायदा. मारामारीचं कारण काय, डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, साईड का दिली नाही, गाळ का उडावला, झाली कोदाकोदी, लगेच 2-4 अडपट आले, हाना, गाव बंद, पेटवा टपऱ्या, करा मारामाऱ्या, द्या बोंग्या करून गावाचा, मोठे धाबे चालू द्या, टपऱ्या बंद, ज्ञान आणा हाणून आतमध्ये. जे दंगलीतून एकदा आतमध्ये गेलेत ना, त्यांना फक्त म्हणायचं उद्या दंगली. ते म्हणते मी गावाला चाललो, ते आतमध्ये ते थांबतीच नाही. आतून हाणून आणले का ते काहीच करते नाही. आणि ही लोक तुम्हाला, ही मोठी लोक तुम्हाला वापरून घेतात. त्यांच्यातलं कधी आत गेलंय का, त्यांच्यातलं कोणी आहे का त्याच्यात, त्यांचा पाहुणा तरी आहे का त्याच्यात. आणि आपण आपलं बावळाटवानी सपटी पिलं का बेफाम वागायचं कोणीकडे बी हे काय बावळाटासारखं आपलं क्वाटरी पिऊन जिंदगीची बरबादी करायची कोणी सांगितलं. अरे बुटाची पॉलिश करून जगायचं, बुटं चाटून जगायचं नाही. उगाच आपलं कुठंही बोंबलं धिंडायचं घेणं नाही. दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं काय काम आहे, त्यांना का आपल्याला विचारून पोरे पायदा केला का. त्याचा बापन तो पाहिजे, आपण नाचायचं का त्याच्या लग्नात. अय दरिद्री. आणि तो नालायक आपल्यावर 20 रुपये ओवळून टाकीतो, 20 रुपये, ते बी बँडवाल्याला देतो, आपल्याला देताही नाही. या वर्षाच्या गणेशोत्सवाला पहिलं काम, शालेय परिसरात मोबाईल बंद झाले पाहिजे. तुमचं काय मत आहे. एक गणपती, दुसरं काम भांडण नको. भांडण काय, भांडणात मजा नाही. काला मारता घेणं देण्याचं. अय का मारता, कशाला, काय पागल आहेत का आपण. मारामारी हे काय, मारामारी हे बंदच झालं पाहिजे. काय का भांडायचं, राहायचं किती दिवस आहे, काय संग न्यायचं काही. आणि कोण मानितं तुम्हाला मागं राहिल्यावर, कोण मानितं.
बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर बंगल्या पडून रोजाला जातात. बंगल्यातून पळून गेली, बंगल्या पडून भंगार पोरा संग रोजाला जाती. इतके पागल लोक आहेत प्रेमात सुद्धा. आता काय माया पुढे बसले तुम्ही. प्रेमन काय आलं तुमचं डोकाच बंद होईल. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी होईल. आला गणपतीत आपल्याला दुसरं काम करायचं आहे, पर्यावरण टिकलं पाहिजे. तिसरं काम हे शेतकरी वर्गाला थोडं तळतळीने सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात, पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळाला. रुपड्या. शेतकरी वर्ग कशातही पैसे कशाला घालता. काही नवीन आणायचं, तो मठ्ठा नवीन आणला कुठून प्या. आता एक लग्नात राजकारणी लोक विकणी नाही का, ती लग्नात एक नालायक पद्धत आणली. पत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लॅक्स आणलेत रस्त्याला. फ्लॅक्स काय म्हणते तुम्ही त्याला? प्ले बोर्ड काय म्हणते तुम्ही? फ्लॅक्स. आणि ते जरा नवरा नवरीचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा त्याच्यावर. अरे काय नालायकपणा आहे. तो भंगरी नवरदेव, दरिद्री अवलादीचं ते. तिकडे एका बाजूला छत्रपतीचा लावा, तुकोबरायचा लावा, मध्ये आईबापाचा लावा, नवरा नवरीचे लावा. तो नवरदेवाचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला? पाहिलं का नीट? नाही. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला जाऊन. आणि त्या नवरीचा फोटो तिकडे झक मारायची, लांब उभी करायची ना. खांद्यावर हात, गळ्यावर हात, कमरेला हात, आणि त्याच्या लग्नाला आशीर्वाद द्यायचे का आपण? काही त्या नवरीचे फोटो इतके विंडो घेत, घागरा घालती, घागरा. आणि घागऱ्याचे एक टोक हातात धरती नवरी बाबर का. येण्याचा बाजार आहे. काही ठिकाणी तर इतका बावळत पण आलाय. तो बलून आलाय, बलून, तो फुगा. आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? मंडपात. आता ते नवरदेव दरिद्री, ते घातलं बलूनमध्ये. आणि नवरी याडपाठ, ती घातली बलूनमध्ये. त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं? बलूनमध्ये. आता डान्स करतात ती नवरी त्याला खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण त्याला स्मूथ टच म्हणू, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. त्याला टच व्हायचा पण म्हशीच्या रेडक्याचा. जर शिकवलं ते बलूनमध्ये ते नवरदेव भांबावलं, जे फुगा फुटला. 9 बरगाड्या गेला नवरदेवाच्या गेला. काही आता एक बावळात पण आला नाही. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला आणि तो गेटवर उभा करायचा. आणि तो पुढं डान्स करी म्हणजे हलत येणार गेटवर. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खाल्ला. तो आता 99ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको तरी फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहरों फूल बरसा मेरा महबूब आया,
तुम्ही चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची पुच टाका एवढं येते. आणि लोकांना येतो राग. पण ही वस्तुस्थिती बदलायला पाहिजे किंवा नाही? बदलायलाच पाहिजे. आम्ही शिव्या खातोय रोज, पण ते बदललं पाहिजे ना. आज बदलणं काळाची गरज आहे. विचार करा महाराज, पोलीस खात्यातल्या लोकांच्या माणसाने कार्यक्रम आयोजित करावा, कौतुकच आहे ना. आणि करायला पाहिजे. आणि ही कीर्तनं आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते. आता मग मलाच 5-7 लाख द्यायला काय हरकत? चला उलट म्हणलं पाहिजे, इंद्रिकर आपला मनुष्य गरिबाला देऊन टाका. आणि माझ्या बऱ्याच लोकांचा भ्रम आहे. उलटा लोकांनी बोबाटा करून दिला मला. इंद्रिकर लय पैसे घेतो बा. 30 वर्षापासून मी जसाच्या तसाचे. माझ्या नंतरचे बाबा मला डावालून पुढे गेले, मी तसाचे. फक्त तळतळ कशाची येते? आपली माणसं बदलली पाहिजे, एवढंच उद्दिष्ट. आमच्या कीर्तनातल्या बोलण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या कुणाला दुखवण्याच्या अजिबात नसतात. त्या फक्त बदलायच्या म्हणून असतात. तुम्ही त्याचे गैरअर्थ लावून आम्हाला कोर्टांपर्यंत नेऊन घालता, हा तुमचा दोष आहे. तुम्ही जर आमच्या वाक्यांचे काही अर्थ लावायला लागले आणि कसाही माणूस डॅमेजच करायचं ठरवलं तुम्ही, तर तुमच्याकडे चलन आहे. 13 केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. पण येळभर टीव्हीला पट्टी होती, फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे वाटप. 3 रगा वाटल्या, उबदार वस्त्रे वाटप. भिकारी झोपल्यावर रगा ओढून आणल्या. अरे काय या जगात. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, आपण गेल्यावर सुद्धा तुम्हाला आठवण येणार. हा काय म्हणत होता? हे देव आपला करा तर सुख मिळेल, आणि नाही केला तर खामगावचा फेस्टिवल होईल. एक व्यक्ती एक झाड. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्यापुढे मांडायचा आहे. नद्यांच्या बाबतीत थोडी लोकांना स्वच्छतेची कल्पना दिलीच पाहिजे. नद्यांच्या बाबतीत सगळी लोक बिंडोक झालीत. त्या नद्यांची महिला मंडळ, तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल बाया तोंडात साखर पडो बाबाच्या.
हरताळकाच्या दिवशी बातमी दिली चांगली. आता नीट ऐका महिला. मग हे तुमची सासू मेली, किती रडा त्या तुम्ही. काय त्या नाटकांना शिमा आहे. हां, लुगडं काय फाडीतीन, बांगडं काय फोडीतीन, डोळे काय पांढरे करतीन, पाणी काय ओतीतीन. हाय 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 हाय. तुम्ही एवढं शिकल्या कुठं. बांगड्या काय फोडीतीन, लुगडं काय फाडीतीन, डोळे काय पांढरे करतीन, दम काय छाटीतीन, आणि दनादन सासूच्या गळ्यातली मणी कापी. लाज नाही वाटत. आणि सासू मेली का गोधड्या नदीत, गाद्या नदीत. ह्या गाद्या गोधड्या नदीत टाकायचं बंद करा. मी तर ह्या विचाराचा माणूस. आजपासून आपल्याला खामगावला ठरवून घ्यायचं, मेलेल्या माणसाची राख सुद्धा नदीत टाकायची नाही. नाही, ती राख शेतात टाका, खड्डा घेऊन त्याच्यावर झाड लावा. हां, हे गोधड्यान गाधड्यान नदीत त्या किती. हां, म्हातारीच्या गळ्यातलं मणी टाकावा, त्या किती नाही. मग कानातलं टाकी. अरे काय लबाडे आहेत, काय भामटेगिरी शिकावा तुमच्याकडूनच. काही लोक हळलं त्यात, काही लोक हळलं त्यात नाही. देव आपला करा, हाच खामगाव फेस्टिवल होईल. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा